हा कारण सापडते स्ट्रेचिंग नाही केली. नाही नाही नाही, प्रॉब्लेम काय होतो? हाच फंडा असतो. ही गोष्ट कधी लक्षात ठेवा, वॉर्मअप पण स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. भले वर्कआउट कमी करा. तर चला, आपले स्किपिंग कंप्लीट झाले. आता डिप्स मारू आपण. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 174वा दिवस आहे. तर चला आता ग्राउंडवर आलो आपण. करण नाही आला, करण तर दिसन नाही. तर हे पहिली मुश्किल पार करू आता. पहिली पाणी थोडंसं वाढायले आता. हे सीन आहे बघा, इथून हा रस्ता थोडासा बेटर आहे. तर चला ग्राउंडकडे निघू आता इथं वरती. आणि करणला एकदा कॉल लावून लागेल, कारण कसं काय नाही आला काय माहिती आज. तर मला वाटलं करण आला नाही, तर करण आलेला आहे. तो रनिंग करेवर आला. तर चला आपण वॉर्मअप करू. आलाच नाही आज, लावून होतो मी त्याला. तर वॉर्मअप हा कंटिन्यू करणं लागतो आणि कंपल्सरी करणं लागतं. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. जेवढं बॉडीला तुम्ही रनिंगच्या आधी किंवा वर्कआउटच्या आधी स्ट्रेस कशाल ना, तेवढं तुमचं परफॉर्मन्स पण ओके होईल आणि तुम्हाला इंजुरी होणार नाही कोणती. तर चला अपार्टमेंट 1.5 किलोमीटर म्हणजे जाऊन येऊन 3 ना. हा, काय करतो आता? मग आता स्किपिंग मारतो आणि पायाचं एकच पायाला कळ लागू लागले. जे गड्डे का तिथंच असं. स्ट्रेचिंग केली का? हा, आले 5-20 ला आलतो. ठीक आहे, मार स्किपिंग. मारतो आणि थोडं किती सेट? 10 सेट मार. स्किपिंगचे का करताना पाय बरोबर टाकणं लागतो आणि रनिंगवर आल्या आधी वॉर्मअप करणं लागतो. नाही तर काय 19-20 झाला ना पायाचा, तर पाय लगे नॉर्मल पेन होऊ शकतो. त्याच्यामुळं सगळं प्रॉपर करायचं. स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप हे कंपल्सरी. मी 10 वेळेस सांगतो मी तुम्हाला, हे कंपल्सरी करणं म्हणजे करणंच आहे. भले तुम्ही रनिंग कमी करा, वर्कआउट कमी करा, तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता वर जाऊ जॉगिंगसाठी. वातावरण बघा, आज पण एकदम शांत वातावरण आहे. पाणी थोडं सुद्धा हालत नाही बा. तर वातावरण असं, सूर्य नाही आला अजून, येईन. तर चला आता जॉगिंग करू. 3 किलोमीटर आपली रेग्युलर मधली. त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते बघू. तर चला जॉगिंग.
3 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण एकदा जायच्या टायमाला नॉर्मल गेलतो, यायच्या टायमाला थोडी स्टेपिंग टाकली. तर आज वातावरण सूर्यच नाही बघा, असं दमट वातावरण आहे. दमट वातावरण असलं ना तर जास्त दम लागतो आणि घाम जास्त येतो. तर ही सिच्युएशन सेम कोणती माहिती का, आपण जेव्हा मुंबईला जातो पोलीस भरती करायला, पोरं लई जण असते ते मुंबईला जाणारे, त्यांना सगळ्यांना हा फेस येतो. कारण की मुंबईला वातावरण दमट असतं, समुद्राच्या वातावरण बाष्पीभवन होतं ना, त्याच्यामुळे एकदम दमट वातावरण असतं आणि तिथं रनिंग करण्याला जास्त दम लागतो आणि अंगात चिकट होऊन जाते, घाम जास्त येतो. म्हणून आपल्या इथलचे ह्या साईडचे पोरं तिकडं पळू शकत नाही, कारण आपल्या इथं ओपन वातावरण, मोकळं वातावरण असतं ना, तसं मुंबईला नाही. इथं जर 1600 तुमचे 5 मध्ये निघत असला तर तिकडं तुम्हाला 5-10 मध्ये निघन, हा फंडा असतो तुमचा. 5-10, 5-15, 5-20 हा लफडा असतो. त्याच्यामुळं प्रॅक्टिस अशी करा की थोडंसं कधी पण प्रॅक्टिस करायची. 1600ची केली ना तर 2 किलोमीटरची प्रॅक्टिस करायची कधी पण. 2 किलोमीटरची गेली ना 1600ला काही वाटत नाही मग आपल्याला, हाच फंडा आहे. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. कधी पण ॲडव्हान्स प्रॅक्टिस करायची, जेवढी लेवल पुरती लेवल केली ना त्याच्यानंतर तिथं गेलं ना त्याच्या 20% कमीच होती कधी पण. हा फंडा असतो. कारण की आपण भरतीला यायला घाबरतो किंवा आपलं खाणं बरोबर नसतं, झोप बरोबर नसती, ह्याच्यात 20 ते 30% मायनस होऊन जाते आपल्या वर्कआउटमधून. फक्त मग 100मधून एखादा पोरगा ग्राउंड काढू शकतो, मग फक्त हा फंडा होतो. त्याच्यामुळं प्रॅक्टिस जास्त करायची, 2 किलोमीटरची प्रॅक्टिस करायची. किंवा तिथं गेलो तुमचे 10-20% जरी हे झालं, एनर्जी लॉस झाली, तर तुम्ही 1600 ओके करता येईल तुम्हाला. आता ही टेक्निक नक्की लक्षात ठेवा. तर चला आता वॉकिंग करू आणि खाली जाऊ. खाली आलो होता आपण, करणचा एक पायाला पेन होत होता, त्याचं बघू आता का नेमकी फंडा काय झाला त्याचा. किती मारले वर्कआउट, स्किपिंग किती मारली बघू. किती मारलं स्किपिंग, 10 ते किती 10, किती 100 कुठं पेन होत होता, गड्ड्यात असं. दोन्ही साईडला नाही, एकाच साईडला इथं आणि या साईडला असं. तर तेच तू स्ट्रेचिंग बरोबर केलं नसेल. नाही, ते काल थोडं टायमाला ते ओढलं होतं ना, पायला चकल्यावर. मग कालला चकलाचा वडल्यावर ठीक आहे, पण वडल्याच्या आधी स्ट्रेचिंग केली प्रॉपर. हा, काल केली ना, पण काल जायच्या टायमाला नव्हती झाली ना. मग बरोबर, कसं काय जायच्या टायमाला स्ट्रेचिंग नाही, तू हा वॉर्मअप केलं पण स्ट्रेचिंग नव्हती केली जायच्या टायमाला. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ह्याच गोष्टीमुळे पाय दुखू राहिला. स्ट्रेचिंग केली का नव्हती केली, नुसतं बसला, पाय प्रेस केला का नाही गेला. हीच चुकी करतो आपण. 10 वेळेस सांगतो, आपणच सांगतो हीच चुकी करू राहिला पा. मेन फंड आहे. कधी पण आता तुम्हाला जायचं टायमाला सुद्धा सांगितलं, वॉर्मअप तू भले रनिंग कमी करा, वर्कआउट कमी करा, पण वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग कंपल्सरी करायची. कारण की वॉर्मअप असा आहे जो आपल्या पायाला फ्री करतो आणि स्ट्रेचिंग अशी जे आपल्या पायाला टाईट मसल झालेला असते स्ट्रेचिंग ती लूज करून टाकतो. म्हणजे यायच्या टायमाला म्हणजे दोन्हीमध्ये वर्कआउट आपला कम्फर्टमध्ये होतो आणि एकदम ओके होतो. तर हिने वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग तुम्ही जर इग्नोर करत राहिले तर तुम्हाला पेन व्हायची शक्यता आहेच. ही गोष्ट लिहून घ्या माझ्याकडून. तर चला आज आपण काय करू, आपले जे रेग्युलरमधले 3 वर्कआउट आहे ते वर्कआउट करू आज. तर चला पहिले स्टार्टिंग स्किपिंगपासून चालू करू. पहिले आपण रेग्युलरचे वर्कआउट काय आपले माहिती आहे का, स्किपिंग, डिप्स आणि ॲप्सला जे झाले मारले नव्हते आपण, तर पोटाचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे आता ॲप्सचे पण सेट मारू. प्रत्येकाचे आता सेट मारू. बाकीचा तो वर्कआउट नाही करायचा वेगळा. आता हा रेग्युलरमधला वर्कआउट करू. तर चला. आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, स्ट्रेचिंग सगळ्यात मेन कंपल्सरी. स्ट्रेचिंग केल्याशिवाय त्याला विचारा आता काय होतं. हां, कारण सापडते स्ट्रेचिंग नाही केली. नाही प्रॉब्लेम काय होतो, हाच फंडा असतो. ही गोष्ट कधी लक्षात ठेवा. वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. भले वर्कआउट कमी करा तुम्ही, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तुम्ही 100%. तर चला आपल्या रेग्युलर वर्कआउटकडे जाऊ. चला. हे ना थोडं कोण केलं रे.
चल चल चल. अरे नाटक नाही केली पाहिजे भाई. तर चला आपला स्किपिंगचा सेट कंप्लीट झाला. 100चे 6 ते 7 सेट कंप्लीट झाले आपले. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो. भुकायला काय त्याला. चल स्ट्रेचिंग केली का? हा काय स्ट्रेचिंग केली नाही नाही. जाय. मला वाटलं मॅच चुकीचा बिचुकीचा ऐकलं. तर चला आपले स्किपिंग कंप्लीट झाले. आता डिप्स मारू आपण. तर आपण डिप्सचे 20 सेट मारले. तर हे डिप्स नॉर्मल डिप्सपेक्षा लय खतरनाक असते. ह्याने मागच्या वेळेस सांगितलं याला पूर्ण बॉडीचं एक्सरसाइज होती या डिप्सनी. तर चला डिप्स वर्कआउट कंप्लीट झाला. तर आपण आता ॲप्स वर्कआउट करतो. तर आपला ॲप्स वर्कआउट कंप्लीट झाला. ॲप्स वर्कआउटचे आपण 3 सेट मारले. रेग्युलर लय दिवस झाले मारले नव्हते आपण, कारण की तो पोटात प्रॉब्लेम चालू होता, त्यामुळे ॲप्स मारले नव्हते आपण. तर आजपासून चालू करू ॲप्स मारणं. आपलं कधी पण 2 एक्सरसाइज तर फिक्स असतात. आपलं रेग्युलरमध्ये 3 एक्सरसाइजपैकी 2 एक्सरसाइज आपण करतो. तर आज आपण सेपरेट 3 केला, प्रत्येकाला टाईम दिला. तर चला ॲप्स वर्कआउट आपलं कंप्लीट झालं. तर आता चला स्ट्रेचिंग करतो. तर कधी पण वेगवेगळा वर्कआउट करायचा. आज करणला जी इंजुरी झाली ती तुम्हाला पण होऊ शकते. तुम्हाला दररोज म्हणतो स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप कंपल्सरी करायचा. काल त्यांनी जायच्या घाईमध्ये काय केलं, स्ट्रेचिंग केली नाही, नुसतं वरच्यावर हे केलं चाललं गेला. मग ती मसल टाईट झाली ना, तशीच राहिली. त्याच्यानंतर मग ते मसल पेन करू लागली नंतर. आहे कधी पण वर्कआउट करशील, किती वर्कआउट करा तुम्ही, जायच्या टायमाला जर तुम्ही स्ट्रेचिंग केली, मसल रिलॅक्स केली, तुम्हाला पेन होणारच नाही कधी पण. आणि रनिंगच्या आधी वॉर्मअप पूर्ण बॉडी स्ट्रेस केली तर तुम्हाला पण कोणती इंजुरी होणार नाही. या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. तर चला आजचा वर्कआउट हाच होता. तर चला आता स्ट्रेचिंगची तयारी करू. तर पॅन्ट आत्ताच घेऊ, कारण की नंतर काय होतं, परत मग स्ट्रेचिंग झाली ना तर परत घ्यायला यायला लागतं. पॅन्ट आणि स्किपिंग पण जरूर आपल्या स्ट्रेचिंगला. चला 2 गोष्टी आणल्या, स्ट्रेचिंग करू.
चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट आपला. फुल बॉडी स्ट्रेचिंग केली. आता आपण पायाची मसाज करायची कारण की स्ट्रेचिंग करतो ना तर आपल्या वरच्यावर नसा फ्री होऊन जाते आणि आपण मसाज केली ना हाताने तर मसाजने त्याच्याहून अजून बारीक जे नसा असते ते अजून पूर्ण 100% फ्री होऊन जातो पाय. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता आवरा जायची तयारी करू. दोरी खराब झाली बघा. आता म्हणजे खराब नाही अजून जाती, फक्त वरचं कवर निघलं अजून जाईन ती. पण मारू येईलच हे होऊन गेलं. पहिले काय होतं माहिती का, आपण मार्केटमधून स्किपिंग आणतो पण ते काय 8 ते 10 ते 15 ते 20 दिवसात महिनाभराच्या आतमध्ये तुकडा पडवतो त्याचा. आणि स्किपिंग एवढं मारत होतं. त्याच्यामुळे फायनल ऑप्शन उरला ही स्किपिंग. या स्किपिंग आता किती मारा पण हात गळून जाते पण स्किपिंगला काय होत नाही. त्याच्याहून बारीक दोरी घेतली होती पहिले, ती पण थोडी तुटून गेली. परत मग जाड दोरी घेतली, ही तर तुटली असती ना, ह्याच्याहून जाड दोरी घेतली असते. याने काय होतं या स्किपिंगनी आपले स्टॅमिना तर वाढतो रेग्युलर स्किपिंगवानी. पण ह्याच्यामध्ये काय बायसेप ट्रायसेप शोल्डर हे सगळं वाढतं कारण की ताकद लागते सगळी. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. फ्लो पाणी वाढलं आता. तर चला